नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं MHT लाइव मुंबई हिंदमाता टाइम्स। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। पालघर विधानसभा चुनाव में राजेंद्र गावित बने किंग मेकर। पालघर में डर्टी पॉलिटिक्स चलाकर गावित को गो टू नंदुरबार कहने वालों के मुंह पर राजेंद्र गावित ने जीत हासिल कर मारा जोरदार तमाचा। महाराष्ट्र राज्य में हुए आगामी विधानसभा चुनाव में आज अंतिम निकाल के दिन एक तरफ जहां महायुति गठबंधन ने राज्य भर 229 जगह पर ऐतिहासिक जीत हासिल कर महाविकास अघाड़ी के खेमे में भूचाल ला दिया है, वहीं दूसरी तरफ पालघर जिले में महायुति ने 5 जगहों पर विजय हासिल कर बहुजन विकास अघाड़ी का सुपड़ा साफ कर दिया है, जिसमें चर्चे में रहने वाली पालघर विधानसभा में महायुति के उम्मीदवार राजेंद्र गावित ने 1,12,894 मत पाकर महाविकास अघाड़ी उद्धव बाला साहेब ठाकरे के उम्मीदवार जयेंद्र दुबला को 40,337 से मात देकर बड़ी जीत हासिल की है। वहीं पालघर की राजनीतिक गलियारों में राजेंद्र गावित के राजनीतिक करियर पर सवालिया निशान खड़ा कर डर्टी पॉलिटिक्स चलाने वाले गावित को गो टू नंदुरबार कहने वाले विरोधियों को राजेंद्र गावित ने बड़ी जीत हासिल कर उनके मुंह पर जमकर तमाचा जड़ा है, जो अपने आप में चर्चा का विषय बना हुआ है। उप संपादक उमाकांत भारती। सर्वप्रथम ज्या ज्या मतदारांनी या ठिकाणी मला मतदान केलेलं आहे असे मतदार आणि माझे हितचिंतक यांना सर्वप्रथम मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी खऱ्या अर्थाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि गेल्या 22 वर्षापासून या ग्रामीण भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने या जिल्ह्याच्या विकासासाठी पालघरचा विकास हाच माझा ध्यास या संकल्पनेतून एक सामान्य माणूस केंद्र बिंदू म्हणून या ठिकाणी मी जे काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याचं फळ आज या ठिकाणी मला 40,337 मताच्या फरकाने या ठिकाणी माझा विजय झालेला आहे। आणि हा सर्व माझे कार्यकर्ते, आमचे जिल्हा अध्यक्ष आणि सर्व माझी टीम, शिवसेना, बीजेपी, त्याचप्रमाणे RPI आणि काही सहयोगी संघटना आहेत, या संघटनांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। या ठिकाणी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीने सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। खरं म्हणजे पालघर या तालुक्यामध्ये अनेक चॅलेंजिंग अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प येत असताना त्या ठिकाणी तशी निवडणूक खूप अवघड होती, पण तरी सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बळावरती, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती ही निवडणूक या ठिकाणी मी जिंकलेलो आहे। आणि मला आशा आहे की या जिल्ह्यातील जे काही प्रलंबित जे प्रश्न आहे, मी या ठिकाणी आरोग्याला टॉप प्रायोरिटी दिली होती, त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये आपण 200 बेडचे हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी काढू शकलो। त्याचप्रमाणे जव्हार येथे सुद्धा 200 बेड आपण हॉस्पिटल काढू शकलो। आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी विरार आणि पालघरचं अंतर कमी करण्यासाठी जवळजवळ त्या ठिकाणी साधारण 1600 ते 1700 कोटीचं त्या ठिकाणी निधीही आपण त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। आणि या आदिवासी भागातील जे कुपोषण आहे, स्थलांतर आहे, मच्छीमार बांधवांचं या ठिकाणी परताव्याच्या पासून ते ज्या ठिकाणी राहत आहे त्या घरांचं त्या ठिकाणी लवकरच आपण सीमांकन करून त्यांच्या घराखालच्या जमिनी त्यांच्या नावाने करणं, या ठिकाणी आगरी आणि कुणबी समाज जो आहे आणि आपला या ठिकाणी आपला वंजारी समाज आहे, हे खऱ्या अर्थाने एक नैसर्गिक संपत्तीवरती अवलंबून असलेल्या त्या रेती असेल, वीट असेल, दगड असेल, माती असेल आणि या नैसर्गिक संपत्तीवर त्या ठिकाणी त्यांचे गुजराण होतं। त्या ठिकाणी थोडंसं आपलं टेक्निकल ग्राउंडमुळे त्या ठिकाणी तो प्रश्न प्रलंबित आहे। निश्चितच तो याही प्रश्नाला त्या ठिकाणी वाव देण्याचे निश्चितच प्रयत्न करू। आणि पालघर जिल्ह्यातील जे प्रशासन आहे, मग महसूल विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी पोलीस आपलं डिपार्टमेंट असेल, ज्या ज्या काही त्रुटी आहे, कारण मला 22 वर्षापासून माझं सुद्धा या भागामध्ये मी काम करत असल्यामुळे माझ्या प्रशासनावरती सुद्धा चांगल्या प्रकारे पकड आहे। आणि निश्चितच अजून या जिल्हा परिषदमध्ये ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो भ्रष्टाचार झालेला आहे जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये किंवा अन्य याच्यामध्ये, त्या ठिकाणी त्याला टॉप प्रायोरिटी देऊन त्या ठिकाणी लोकांचे विशेष म्हणजे पाणी पुरवठा योजना जेवढ्या आहेत त्या रखडलेल्या आहे आणि त्या चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने कार्यान्वित करता येईल आणि अजूनही अन्य ठिकाणी सुद्धा अशा MGPला त्याचप्रमाणे या ठिकाणी जे वेगवेगळे जे आहे या ठिकाणी मच्छीमार बांधवांसाठी सुद्धा मत्स्य व्यवसाय कल्याणकारी मंडळ, आगरी बांधवांसाठी सुद्धा आगरी विकास महामंडळ आणि कुणबी समाजासाठी जे श्यामराव पेजे नावाचं जे मंडळ होतं त्याच्यामध्ये निधी नव्हता, त्यासाठी सुद्धा निधी आपण त्या ठिकाणी मिळवून दिला, म्हणजे त्याच्या अधिकच्या रक्कम त्या ठिकाणी आपण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी
महायुतीच्या सगळ्या कार्यकर्ते त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करण्याच्या, त्यांनी ती म्हणजे आपलं त्यांच्याही माध्यमातून काही चांगल्या प्रकारे मदत झालेली आहे पब्लिसिटीच्या माध्यमातून, आणि सगळ्यांना पुनश्च धन्यवाद देऊन जय हिंद जय भारत। खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स। ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें। और अगर आप हमें फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो हमारी पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।